हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनीय कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गवळण. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू राष्ट्रसंत ज्यांना वैराग्य ही उपाधी प्राप्त झाली असे असणारे वैराग्याचे महामेरू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय या गवळणीद्वारे तुम्हा आम्हाला सांगतायत की एक गवळण आहे. त्या गवळणीनं भगवान परमात्म्याला बघितलंय आणि बघितल्याच्या नंतर ती गवळण भावविवश झाली. त्या गवळणीनं भगवंताला बघितल्याच्या नंतर देवभान हरपून गेली. त्या गवळणीनं बघितल्याच्या नंतर ज्यावेळेस भगवान परमात्मा समोर आला त्यावेळेस तिला जे काम करायचंय ते विसरून गेली. ती गवळण जगद्गुरु तुकोबराय या अभंगात वर्णन करतायत आणि तोच अभंग आज सेवेकरता निवडला. विठाला 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 गवळणीचं वर्णन या ठिकाणी केलंय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात एक गवळण आहे. ही गवळण दही दूध तूप लोणी विकण्याकरता निघाली. मथुरेला निघाली. पण मथुरेला गेल्याच्या नंतर ती ज्या गल्लीत घुसली त्या गल्लीत घुसल्याच्या नंतर तिनं सगळे घर बघितले आणि आता आवाज द्यायचा आहे तिला. दही घ्या दही, दूध घ्या दूध, तूप घ्या तूप, लोणी घ्या लोणी. ती गवळण त्या गल्लीत घुसल्याच्या नंतर तिनं दही विकायचंय, दूध विकायचंय, तूप विकायचंय, लोणी विकायचंय. पण प्रसंग असा घडला गवळण ज्यावेळेस गल्लीत गेली आणि गल्लीत गेल्याच्या नंतर तिच्या डोक्यावरती दह्या दुधाचे मडकेत विसरून गेली. अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला आठवलं आणि आठवल्याच्या नंतर तो नुसता आठवलाच नाही तर माझा भगवान परमात्मा तिला समोरही दिसू लागला. आणि ज्या वेळेस भगवान परमात्म्याला तिनं बघितलं अंतरदृष्टीनं बघितलं म्हणजे माझा भगवान परमात्मा समोरच यावा असं काही नाही. त्याला अंतरदृष्टीनं अंतर्मनानं जरी बघितलं तरी तो साक्षात समोर उभा राहत असतो. त्या भगवान परमात्म्याला अंतरदृष्टीनं त्या गवळणीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर दह्याचं मडकं आहे, दुधाचं मडकं आहे, डोक्यावरती आहे, विसरून गेली. विसरून गेली आणि विसरून गेल्याच्या नंतर तिनं म्हणायला पाहिजे ना दही घ्या दही, दूध घ्या दूध, लोणी घ्या लोणी. विसरून गेली आणि मग ती म्हणू लागली गल्लीत दही दूध विकायचंय ना. म्हणती ती काय म्हणती ऐका. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, 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 गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे. तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे. गवळण दही घ्या दही, दूध घ्या दूध विसरून गेली आणि म्हणू लागली गोविंदू घ्या कोणी मोकळा करायला. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या. थोडा अजून. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. थोडा अजून मोकळा करा. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. छान. दही नाही, दूध नाही, तूप नाही, लोणी नाही, काहीच तिच्या ध्यानात नाही. मडकं डोक्यावर आहे पण मडक्यात आता दही दूध आहे ना. ती म्हणती गोविंद घ्या, दामोदर घ्या, श्रीकृष्ण घ्या, माझा राघव घ्या, माझा कन्हैया घ्या, माझा कृष्ण घ्या.
त्या भगवान परमात्म्याचं नाव घेऊन ओरडतीये, घ्या अगं घ्या, अगं सयांनो घ्या, कुणीतरी घ्या ना. पण काय, दही दूध तूप लोणी नाही 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 नाही. काय म्हणती, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. विसरून गेली त्या भगवान परमात्म्याला. ज्यावेळेस ना अंतर्दृष्टीनं पाहिलं ना त्यावेळेस मोहित झाली आणि सगळंच विसरली. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात हरिने माझे हरिले चित्त, 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 हरिने माझे हरिले चित्त. भारवित विसरले, 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 भारवित विसरले. आता कैसे जाऊ घरा, 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 आता कैसे जाऊ घरा. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. त्या हरीला बघितल्याच्या नंतर माझा आवाज मोकळा करा आणि एकदा त्याला काहीच करू नका नंतर. हॅलो अजून थोडा, हॅलो अजून थोडा वाढवा त्याला, हॅलो अजून, हॅलो हॅलो अजून थोडा, हॅलो हॅलो. हरिने माझे हरिले चित्त, थोडा अजून. भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोव्हे बरा. हॅलो थोडा अजून द्या रिटर्न. हॅलो हॅलो. हरिने माझे, हा ओके आता काहीच करू नका. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. त्या हरीला ज्या वेळेस त्या गवळणीनं बघितलं त्यावेळेस मोहित झाली आणि सगळं काही विसरून गेली. कारण तो भगवान परमात्म्याचं रूप एवढं सुंदर होतं, सावळे सुकुमार जैसा कर्दळी गाभा. एवढा गोड माझा भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर गवळण विसरून गेली. दही विकलं नाही, दूध विकलं नाही, तूप विकलं नाही, लोणी विकलं नाही, काहीच विकलं नाही. आणि संध्याकाळची वेळ झाली. मग एक म्हातारी गवळण आली आणि त्या म्हाताऱ्या गवळणीनं त्या गवळणीला हाताला धरलं आणि म्हटले, ए गवळणी, अगं दिवस झालाय, पूर्ण संध्याकाळ झाली, संध्याकाळची वेळ झाली, आता अंधार पडायला लागलाय. अगं गवळणी, दिवसभर तुझ्या मडक्यातलं दही दूध तूप लोणी तू काहीच विकलं नाही, नका का विकीना, पण आता संध्याकाळची वेळ झाली, कमीत कमी घरी तरी जा. तिला जाग केलं, सावध केलं. तिला घरी जा म्हटल्याच्या नंतर ती भानावर आली आणि मग ती गवळण दुसऱ्या म्हाताऱ्या गवळणीला म्हणते, आजी मी घरी जाईल हो, संध्याकाळची वेळ झाली, मी आता घरी जाईल, पण घरी जाऊ कशी, घरी जाईल पण जाऊ कशी, मी एकही रुपया कमवला नाही आणि आता मी पैसे कमवले नाही, दही दूध माझं काही विक्रीला गेलं नाही, आता मी घरच्यांना काय सांगू, मी कशी जाऊ घरी. जाऊ घरा, आता कैसी 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 जाऊ घरा, कैसी जाऊ घरा, नोहे बरा हलविक, आता
घरच्यांना गेल्याच्या नंतर काय सांगू आजी घरच्यांना? बरं ठीक आहे, मी काही विकलं नाही, मी घरी जाते, घरच्यांना समजावून सांगेल. पण समजावून सांगत असताना मला घरात सासूबाई आहे, घरात सासरे येत, दीर आहे, जावा येत, बाया येत, ननंदबाई आहेत. मी काय सांगू? कारण घरी मोकळ्या हाताने गेल्याच्या नंतर ते मला विचारतील ना, काय केलं? घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतीन मजला, घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतीन मजला. काय म्हणतीन ते मला काय सांगू आजी मी? पण आजीनं सांगितलं आता घरी जा. मग गवळण म्हणते मी घरी जाते, माझे घरचे माझं ऐकतील, मी सासऱ्यालाही अड्यात काढीन, मी सासूलाही अड्यात काढीन. गोड बोलून, तुम्ही फार चांगल्या, तुमची साडी फार चांगली, बरोबर ना? ननंदबाईलाही अड्यात काढीन, जावालाही वेड्यात काढीन, नवऱ्यालाही अड्यात काढीन. मी सगळ्यांना समजावून सांगल, पण माझ्या घरचे ऐकतील हो. पण काय माझे शेजारचे काय म्हणतील? शेजारच्यांना काय सांगू? आणि शेजारचे तर नुसते कुटाळ्या करायलाच येतं. कशाला? अय माऊजाऊ, तुमच्याकडे नाही का अशी पद्धत? आनंदाची गोष्ट आहे. घरचे शेजारचे तर कुटाळ्याच करायला आहे. बरं, शेजारच्यांना तेवढंच काम असतं बरं का, ध्यानात ठेवा. शेजारच्यांना काम तेवढंच असतं. काय काम असतं? उदाहरण सांगू का तुम्हाला? मावशाव, तुमच्या मुलाचं लग्न झालं, तुम्ही सगळ्या जागे आहेत ना, वर ताट बसा, ताट, हा हा हा, अशा वर. हा, तुमच्या मुलाचं लग्न झालं आणि तुमची शेजारीन तुमच्या घरी कधीच येत नव्हती तोपर्यंत. पण लग्न झालं, सुनबाई घरात आली, तुम्ही रिकाम्या झाल्या, तुम्ही वाट्यावर येऊन बसल्या का शेजारीला टुपकून येऊन बसती. लग्नाला महिना होतो, 2 महिने होत्या, आणि 2 महिने झाल्याच्या नंतर शेजारीन आपल्याला काय म्हणती? का ग लग्नाला किती महिने झाले? सोन्याच्या लग्नाला किती महिने? मग सासू म्हातारी म्हणती 2 महिने झाले ना बाई. का ग लग्नाला 2 महिने झाले? हा झाले ना. मग काही आहे का नाही? किती महिन्यात? ह्या शेजारने हाणायला पाहिजे. हा, तुम्ही सावध. आपल्या मुलाचं लग्न झालं का शेजारीने आपल्या घरात दिसली नाही पाहिजे. तिचं काहीच काम नाही, कारण ती काहीच करीत नाही, फक्त सासूत आणि सुनात भांडण लावून द्यायचं काम करते. मग गवळण नाही तेच म्हणती, मी माझ्या घरच्यांना समजावून सांगेल, पण शेजाऱ्यांना काय सांगू? पारकीयाशी सांगता गोष्टी, घराची कुटी खातील. शेजाऱ्यांना काय सांगू?
परक्या लोकांना काय सांगू, कारण घरचे समजावून घेतील पण परके लोक ऐकणार नाही, मग काय करू. मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय नव्हते, तरी पण जगद्गुरु तुकोबाराय त्या गवळणीतून, त्या अभंगातून, त्या असणाऱ्या गवळणीला सांगतायत की गवळणी घाबरू नको, चिंता करू नको, टेन्शन घेऊ नको आणि आत्महत्या करू नको. तू टेन्शन घेऊ नको, काही जरी झालं तरी काय कर, अभंगाचं शेवटचं चरण. तू कामाने निवांत राही, 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 तू कामाने निवांत राही. पाहिले पायी परतोनी, पाहिले पायी परतोनी, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. पाहिले पायी परतोनी, पाहिले पायी परतोनी, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नोहे बरा लौकिक, नोहे बरा अलौकिक, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नोहे बरा अलौकिक, नोहे बरा अलौकिक, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. हे गवळणी काळजी करू नको, निवांत राहा, कुठलाही टेन्शन घेऊ नको, आनंदी राहा, माग पुन्हा परतून पाहू नको की माग काय झालंय, पुढं बघ म्हणे, पुढं बघ, काळजी करू नको, विचार करू नको. जगद्गुरु तुकोबाराय त्या गवळणीला वर्णन करतायत. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल चलत असलेला अखंड हरिणाम सप्ताह, या सप्ताहामध्ये 7 दिवसाची झालेली सुंदर अशी श्रीमद भागवत कथा सर्वांनी गोड श्रवण केली, सर्वांनी या कथेचा आनंद घेतला. आदरणीय आमच्या छोट्या भगिनी प्रतीक्षाताई जाधव यांच्या सुमधुर वाणीतून सुंदर असा कथाच्या श्रवणाचा तुम्ही लाभ घेतला. आता तुम्ही मनात म्हणता ताई म्हणते छोट्या भगिनी, ताई तर छोट्या दिसते त्यांच्यापेक्षा. काय करावं, देवान जरा बारीक ठेवलं मला. आता काय करावं, वयच कळत नाही माझ्यावालं. मला तर काही काही ठिकाणी विचारतात ताई तुमचं लग्न झालंय का, त्याच्यामुळे मी गळ्यातलं वर काढून हिंडते, दिसलं पाहिजे. विठाल विठाल सुंदर असा कथेच्या श्रवणाचा लाभ तुम्ही घेतला. त्यानंतर आजचं असणारं काल्याचं कीर्तन, आणि या काल्याच्या कीर्तनासाठी तुम्ही सर्व श्रोतेवर्ग आनंदाने उपस्थित राहिलात. सर्व माता माऊल्या, सर्व पुरुष वर्ग, सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उभ्या असलेल्या टाळ घेऊन आमच्या तुळशीवाल्या आजी असेल, आमच्या विनेकरी ताई काकी असेल, त्याचप्रमाणे आमच्या सर्व माता माऊल्या असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पुरुष वर्ग असेल, सर्व त्याचप्रमाणे सावळी विहिरीवरून आलेले आमचे वारकरी वर्ग असेल, त्यांचे मी स्वागत करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी गोड मृदंगाची साथ करणारे एक महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गोड नाव झालेलं आहे, अतिशय गोड नाव ज्यांचं आहे, दिसायला छान लहान आहे पण हाताला मात्र छान आहे, दिसायला अतिशय छान आहे पण हातात अतिशय छान आहे, असे असणारे, ऐका ना दमानी घ्या ना थोड्या,
तुम्ही एवढ्या टाळ्या वाजू राहिल्यात, मला तरी वाटतं 100 काढून टाकले तर बरं होईल त्यांच्यावर. कारण माणसाला आता पैशाची फार गरज आहे. आता 70 लाखाचा बंगला पूर्णत्वाला गेला. मग आता पुढचं नको का? आता बंगला झाला, आता मंगला ते राहिलंय ना. हा, तर असं गोड हात ज्यांचा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गोड नाव आहे, असे असणारे. आणि वास्तविक पाहता खरं सांगेल तुम्हाला, मृदंग वाजवणं सोपी कला नाही. मृदंग वाजवणं फार अवघड कला आहे, फार अवघड आहे. अहो, मेलेल्या जनावराच्या कातड्यातून आवाज काढावा लागतो, मेलेल्या जनावराच्या कातड्यातून शब्द बाहेर काढावा लागतो. ही ताकद ज्याच्या बोटात आहे त्याला मृदंगाचार्य म्हणतात. आणि तेच मृदंग वाजवण्याचं काम आमचे कृष्णाई गुरुकुलचे शिक्षक नामदेव महाराज आढाव, त्यांचे मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे दुसरे मृदंगाचार्य माझे छोटे बंधू, आता इथे घोळच दिसतोय, माझे छोटे बंधू उत्कृष्ट कीर्तनकार आदरणीय शुभम महाराज चौधरी, त्यांचे मी मनापासून स्वागत करते. आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्या पाठीमागं सुंदर अशी टाळाची साथ देतायत, पावली खेळतायत, त्याचप्रमाणे माईकवरती गोड गायन करतायत, अशा असणाऱ्या आमच्या श्री कृष्णाई गुरुकुल मुलींची वारकरी शिक्षण संस्था, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या या विद्यार्थिनी वास्तविक पाहता या माईकवरती ज्या उभ्या आहेत, माझ्या पाठीमागं ज्या उभ्या आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या मुली महाराष्ट्रातल्या सुंदर कीर्तनकार आहेत. आता या सर्व कीर्तन करतात. हां, आणि ह्या कीर्तनकार मुली आज या ठिकाणी आहेत, सुंदर गोड गायन करतात, अतिशय छोट्या छोट्या आहेत पण सुंदर. त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. आदरणीय शिष्टीमवाले दादा, गोड शिष्टीम आहे, दादांचे मी मनापासून स्वागत करते. एक शिष्टीम असेल तर 2 हो, 2च्या 4 हो, 4च्या 10 हो, बरं का भाऊ. आणि एखादी कृष्णाई गुरुकुलला अर्पण हो. तर त्यांचेही मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे सुंदर असं तर डेकोरेशन ज्यांनी केलं, असे असणारे सप्ताह कमिटी, त्यांचे स्वागत. सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजक सर्व, जय हनुमान मित्र मंडळ, भैरवनाथ नगर, गोंधवणी, श्रीरामपूर, सर्व मंडळाचे मी मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं, कीर्तनाचे पुष्प, कीर्तनाचे तारीख देण्याकरता कृष्णाई गुरुकुल कात्रड या ठिकाणी ज्यांनी येऊन समक्ष भेटून कीर्तनाची तारीख डायरीत लिहून दिली, असे असणारे आदरणीय संदीप भाऊ लबडे, त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. तारीख चेंज झाली कथेची, कीर्तनाची तारीख चेंज झाली, पण पुन्हा फोन करून सांगितलं आणि कर्म धर्म संयोगाने तारीख माझी आजही रिकामीच होती. हां, पुन्हा चेंज झाली तरी पण येता आलं. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुवर्णयोग प्राप्त झाला. तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय आदरणीय आपल्याच गावच्या सरपंच दीपालीताई फरगडे, तुम्ही उपस्थित आहात, तुमचेही मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे महत्त्वाचं काम या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक कीर्तनकाराला नेऊन घालायचं जे काम करतायत, या प्रत्येकाला, प्रत्येक महाराजाला, प्रत्येक गायकाला, प्रत्येक मृदंगाचार्याला ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नेऊन पोहोचवलं, असे असणारे आमचे आदरणीय यूट्यूब चॅनलवाले दादा, त्यांचेही मनापासून स्वागत. उपस्थित असणारे सर्व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील, मेडिकल क्षेत्रातील आणि वारकरी क्षेत्रातील उपस्थित सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित आहात, सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आणि सेवेला पुन्हा सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल गवळणीचा सरळ सरळ अभंग सांगण्याचं काम झालेलं आहे. आणि आज असणारा काल्याचा प्रसंग वास्तविक पाहता 1:15 वाजलाय, कीर्तन चालू व्हायलाच उशीर झाला होता. पण ऐका, आजचा असणारा काल्याचा प्रसंग आणि काल्याच्या दिवशी त्या भगवान परमात्म्याचं चरित्र वर्णन करावं लागतं आणि त्या चरित्राचं वर्णन करायचं, त्यासाठी एकदा सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करायचं. टाळी वाजवायची, वरती हात करा.
आजचा दिवस काल्याचा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे जे चरित्र केले ना त्याचं उच्चारण करायचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. हा मग चला आज या ठिकाणी आपल्याला काल्याचा प्रसंग बघायचा आहे. गोपाल कृष्ण परमात्मा जन्माला आले, पण येण्याच्या अगोदर जन्माला भगवान परमात्म्यानं जन्माला येण्याच्या अगोदरच लीला केल्या. हा माझा भगवान परमात्मा जन्माला येणार आहे. माझा भगवान परमात्मा जन्माला येणार आहे, पण येण्याच्या अगोदरच माझ्या भगवान परमात्म्यांनी सगळ्यांना सावध केलं होतं. हा माझे भगवान परमात्मा पूर्ण अवतार सांगितलाय, तसे पूर्ण अवतार 2 सांगितले. प्रभू रामचंद्रांचा सुद्धा पूर्ण अवतार सांगितलाय आणि भगवान गोपाल कृष्णाचा सुद्धा पूर्ण अवतार सांगितलाय. पण दोन्ही अवतारामध्ये भिन्नता आहे. अवतार दोन्हीही पूर्ण आहे, पण अवतारात भिन्नता आहे. प्रभू रामचंद्र उन्हाळ्यामध्ये जन्माला आले आणि गोपाल कृष्ण पावसाळ्यात जन्माला आले. प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता जन्माला आले आणि गोपाल कृष्ण रात्री 12 वाजता जन्माला आले. प्रभू रामचंद्र शुद्ध पक्षामध्ये जन्माला आले, गोपाल कृष्ण वद्य पक्षामध्ये जन्माला आले. हा प्रभू रामचंद्र जन्माला आले तर आपल्या वर्षाचा पहिला महिना चालू होता, मराठी वर्षाचा. हा नवीन वर्षामध्ये पहिल्या महिन्यामध्ये चैत्र शुद्ध पक्षामध्ये माझे प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि गोपाल कृष्ण श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये जन्माला आले. हा मग प्रभू रामचंद्र पूर्ण अवतारे, गोपाल कृष्ण पूर्ण अवतारे. पण प्रभू रामचंद्र जन्माला आल्याच्या नंतर खोटं बोलले नाही आणि गोपाल कृष्ण सगळीकडे खोटच खोटं, नवे नवे धर्माला सुद्धा खोटं बोलायला लावणारा माझा भगवान परमात्मा आहे. हा आणि ह्योच भगवान परमात्मा जन्माला आला. कुठं आला? प्रभू रामचंद्र राजवाड्यात जन्माला आले आणि गोपाल कृष्ण कोंडवाड्यात जन्माला आले. हा प्रभू रामचंद्र जन्माला येणार तर सगळ्यांना आनंद झाला आणि गोपाल कृष्ण जन्माला येणार तर कंसाला दुःख झालं. म्हणजे आहे का नाही? हा पक्के विरोधी, पण पूर्ण अवतार. हा माझा गोपाल कृष्ण जन्माला आले. कुठं आले? कुणाच्या पुटी जन्माला आले? वसुदेव देवकीच्या पुटी जन्माला आले. पण जन्माला आल्याच्या नंतर वसुदेव देवकी दोघंही बंदी शाळेमध्ये आहेत. कंसाने दोघांनाही त्या ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे. आता कंसाला माहिती आहे माझा मारेकरी 8वा आहे आणि 8वा पुत्र आता देवकीच्या उदरामध्ये वाढतोय. आता हा 8वा पुत्र जन्माला येणार आणि जन्माला आला की हा मला मारणार हे कंसाला माहिती आहे. म्हणून कंसाने दोघांना बंदीशाळेत ठेवलंय. प्रसंग असा घडला, गोपाल कृष्ण रात्री 12 वाजता जन्माला आले आणि आल्याच्या नंतर जसा माझा भगवान परमात्मा जन्माला आला तसा बाहेर वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. पाऊसही आलेला आहे. सगळं वातावरण बाहेर तयार झालेलं आहे. कशा करता? गोपाल कृष्ण जन्माला आले. आता त्यांचं आपल्याला दर्शन घ्यायचंय, याच्या करता सगळे बाहेर जमा झालेले आहेत आणि गोपाल कृष्ण आता आतमध्ये आहेत, कोंडवाड्यात आहेत. कोंडवाड्यात आता गोपाल कृष्ण आहे. जन्माला आलेलं बाळ आहे. वसुदेव घाबरले, देवकी माता घाबरल्या की आता आपला 8वा पुत्र त्या ठिकाणी तो कंस नेईल. कंस आता या 8व्या पुत्राला मारून टाकेल. आता काय करायचं? देवकी माता रडायला लागल्या. वसुदेवाने बघितलं देवकीकडं, देवकी रडतायत. आता देवकी माता रडतायत. त्यावेळेस गोपाल कृष्ण वडिलांना बोलले. गोपाल कृष्ण वडिलांना बोलले, बघा बरं, या भूतलावरती 2 बाळ जन्माला आले. त्यातलं एक बाळ जन्माला आल्या आल्या बोलायला लागलं आणि दुसरं बाळ जन्माला आल्या आल्या पळायला लागलं. जे जन्माला आल्या आल्या बोलायला लागलं त्याचं नाव भगवान गोपाल कृष्ण आणि जे जन्माला आल्या आल्या पळायला लागलं त्याचं नाव बामणाची पोर एक खेळासी व्याले. ब्राह्मणाची पोरं एक खेळासी व्याले. बामणाची पोर एक खेळासी व्याले. ब्राह्मणाची पोरं एक खेळासी व्याले. 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. हे नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. हे नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. शुकाचार्य व्यास महर्षींचे पुत्र. हा
जन्माला आल्या आल्या पळायला लागले. 12 वर्ष आईच्या उदरात लपून राहिलं, जन्माला आले आणि लगेच पळायला लागले. आणि दुसरा पुत्र गोपाल कृष्ण हा जन्माला आल्या आल्या बोलायला लागले. वडिलांना म्हटले, बाबा काळजी करू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. बाबा त्या नंद बाबाच्या घरी मला नेऊन सोडा, काळजी करू नका, मला त्या गोकुळात नेऊन सोडा. मग नंद बाबांनी आता त्या गोपाल कृष्णाला घेतलंय, एका टोपलीमध्ये ठेवलंय आणि आता नंद बाबा त्या वाड्याच्या बाहेर निघणार. पण गोपाल कृष्णाने कड्या बंद येतं, दरवाजे लावलेले आहेत, त्याला कुलूप लावलेलं आहे. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याने त्या कडी कोंड्याकडे नजर मारली त्यावेळेस सगळे टाळे उघडले गेले, सगळे दरवाजे उघडले गेले. आणि आता वसुदेवानं टोपलीमध्ये त्या टोपल्यामध्ये गोपाल कृष्णाला ठेवलंय. आता त्या कोंडवाड्याच्या बाहेर निघले आणि बाहेर निघल्याच्या नंतर गोकुळात न्यायचंय, नंदबाबाच्या वाड्यात नेऊन सोडायचंय. पण मधी जमुना मैया आहे, हा सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट. आणि अशा परिस्थितीमध्ये गोपाल कृष्णाला आता नंदबाबाच्या वाड्याला नेऊन सोडायचंय. मधी नदी आहे, जमुना मैया वाहतीये. ज्या वेळेस गोपाल कृष्णाला घेऊन वसुदेव त्या मैयेवरती आले, त्या नदी किनारी आले, त्या ठिकाणी वरून देवांनी पृष्ठपुष्टी केली. सर्व देवांनी, सर्व देवदेवतांनी माझ्या गोपाल कृष्णाचं दर्शन घेतलं. जमुना मैयाला वाटलं आता मी सुद्धा दर्शन घ्यावं. वसुदेव त्या पाण्यात जाऊ लागले, नदी पार करायची, नंदबाबाच्या वाड्याला जायचंय. त्या नदीमध्ये जाऊ लागले. आता नदीत जाऊ लागले, नदीत पाणी कमी होतं, पण गोपाल कृष्णाचं दर्शन घ्यायचंय, नदीतलं पाणी वाढू लागलं. ते जमुना मैया आता वाहू लागली, दुथडी भरून वाहू लागली. त्या जमुना मैयाला दर्शन घ्यायचंय माझ्या गोपाल कृष्णाचं. जमुना मैया दुथडी भरून वाहतीये. माझे वसुदेव गुडघ्या एवढ्या पाण्यात गेले, कमऱ्या एवढ्या पाण्यात गेले, पण पाणी वाढूच राहिलंय. गोपाल कृष्णाने विचार केलाय, खांद्यापर्यंत पाणी आलंय, आता नाका तोंडात पाणी जाईल, बाप्पाला जन्माला आल्या आल्या तरस. हा म्हणून गोपाल कृष्णाने हळूच आपला पाय त्या टोपल्याच्या बाहेर काढला, जमुना मैयाला दर्शन दिलं. आणि जमुना मैयाला दर्शन दिल्या दिल्या दुथडी भरून वाहणारी जमुना मैया फाकली आणि मधून वसुदेवाला नंदबाबाच्या वाड्यात जाण्याकरता रस्ता निर्माण करून दिला. नंदबाबाच्या वाड्यामध्ये वसुदेव आता गोपाल कृष्णाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये यशोदा मैयाजवळ गोपाल कृष्णाला ठेवलं गेलं आणि वसुदेव माघारी आले. गोपाल कृष्णाला त्या वाड्यामध्ये ठेवलंय. रात्रीचे 12 वाजलेले. नंदाची बहीण सुनंदा, ध्यानात ठेवा, नंदाची बहीण सुनंदा जागी झाली रात्रीची. आणि जागी झाल्याच्या नंतर डोळे उघडून बघतीये तर महालामध्ये दिव्य प्रकाश आहे. विचार केलाय, रात्रीचे 12 वाजलेत आणि महालामध्ये दिव्य प्रकाश आला तरी कुठून, म्हणून इकडे 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 बघू लागली आणि दिव्य प्रकाशाच्या दिशेनं जाऊ लागली. दिव्य प्रकाशाच्या दिशेनं गेली तर त्या ठिकाणी जाऊन बघितलं, यशोदा मैयाच्या वाड्यामध्ये यशोदा मैया जवळ बघितलं तर एक छोटस बाळ आहे, म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचा दिव्य प्रकाश त्या नंदबाबाच्या वाड्यात पडलेला आहे. नंदाची बहीण सुनंदा, तिनं त्यावेळेस बघितलं ना भगवंताला, त्यावेळेस नंदाची बहीण सुनंदा देहभान विसरून गेली आणि मोठ्या मोठ्यानं वरडू लागली, नंदभय 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 आपके घर लालो भयो. नंदबाबाला आवाज गेला. नंदबाबा रात्रीचे उठले 12 वाजता, कारण वरडतच तशी होती सुनंदा. रात्रीचे 12ला उठले. नंदबाबा म्हणतात, सुनंदा तुला भूत लागलं का काय, रात्रीचे 12 वाजलेत, का ओरडती. भैया आपके घर लालो भयो असं म्हटल्याच्या नंतर नंदबाबालाही आनंद झाला. सगळ्या त्या वाड्यामध्ये आनंद पसरला. सकाळची वेळ झाली आणि सकाळची वेळ झाल्याच्या नंतर आता वाड्यातला आनंद, वाड्यात भगवान परमात्मा जन्माला आला ह्यो आनंद आता गावात गल्ली गल्लीत सगळ्या गवळणींमध्ये पसरू लागला. आणि मग एक गवळण दुसऱ्या गवळणीला, दुसरी गवळण तिसऱ्या गवळणीला, तिसरी गवळण चौथ्या गवळणीला म्हणती, काय म्हणती, ए गवळण आग गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण
कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा, तुम्हाला उठायचा कंटाळा येतो, तुम्हाला इथं नाचायला पाहिजे, इथं नाचत नाही, जिथं नको नाचायला तिथं नाचल्याशिवाय. हा, तिकडं लग्नात डीजे पुढं चांगल्या कमर हाली त्या, इथं नको तुम्हाला. विठाल विठाल तुम्ही लक्ष ठेवा यांच्यावर. लग्नात गेलो कशा नाचा त्यांनी, इथं नको म्हणतात ह्या. हा, इथं त्यांना असं वाटतं माझा भाया पाहिन, माझा यही पाहिन, माझा नवरा पाहिन. तिथं कोणीच पाहत नाही तुम्हाला, इथं सारं गाव पाहतो तुम्हाला. अरे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा देवांना हा आनंद प्राप्त होत नाही. म्हणून इथं या, आनंदाने गा, नाचा, डोला, ज्याला वाटन त्याला उठून नाचा, काही अडचण नाही. कारण इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. जय हो. गायनाचे उडे
टाळी वाजवतन बा तुम्हाला हातच नाहीये विडाला विडाला इथं या आनंदाने नाचा गा त्या गवळणी एकमेकीला बोलतायत आग गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला हा गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला न गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला हा गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला गवळणी एकमेकीला सांगती ए गवळणी ए सकुबाई मीराबाई अगं चला नंद बाबाच्या वाड्यात गोपाल कृष्ण जन्माला आला सगळ्या गवळणी आनंदानं तिथं वाड्यात येऊ लागल्या आनंदानं गाऊ लागल्या त्या गोपाल कृष्णाला घेऊन नाचू लागल्या आता तो गोपाल कृष्ण लहानाचा मोठा व्हायला लागला कारण आता 1:05 झाली आता पटापटा मोठं करणं गरजेचं आहे गोपाल कृष्ण आता लहान होता पाळण्यातला आता अंगणात आला आणि अंगणात आल्याच्या नंतर आता रांगायला लागला आता रांगायला लागला पळायला लागला रांग तुरंगणी चोरी तुलोनी धावून धरती गवळणी आता तो भगवान परमात्मा रांगतोय खेळतोय पण माझा भगवान परमात्मा जन्माला येताना साधा नाही आला माझा भगवान परमात्मा प्रत्येकाला जो काही दुष्ट आहे दुष्टाचा संहार करायचा आहे आणि जो आपला भक्त आहे त्याचं रक्षण करायचंय त्याच्याकरता माझा भगवान परमात्मा जन्माला आलेला पण माझा भगवान परमात्मा आता लहानाचा मोठा होतोय अंगणामध्ये खेळतोय आता तिथं उड्या मारतोय सगळ्या मित्रांना एकत्र करतोय आणि एकत्र केल्याच्या नंतर त्याच मित्रांना घेऊन गवळणींच्या घरी जातोय दही दूध तूप लोणी चुरून खातोय कारण प्रभू रामचंद्र आयुष्यात कधी चोरी पाहिली नाही आणि गोपाल कृष्णानं चोरी केल्याशिवाय राहिले नाही गोपाल कृष्णानं चोऱ्या केल्या लुटमार केली लबाड्या केल्या मारामाऱ्या केल्या सगळे काम गोपाल कृष्णानं केले अहो एके दिवशीचा प्रसंग गोपाल कृष्ण प्रत्येक दिवशी एका गवळणीकडे जायचे तिचे दही दूध तूप लोणी खायचं आणि खाऊन झाल्याच्या नंतर मडकं घ्यायचं आणि फोडून टाकायचं मडकं सुद्धा शिल्लक ठेवीत नव्हता माझा गोपाल कृष्ण एके दिवशीचा प्रसंग गोपाल कृष्णाने गवळणींच्या खोड्या केलेल्या सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि ग्रामसभा झाली कुणाची गवळणींची तुमची नाही गवळणींची ग्रामसभा झाली आणि गवळणी मग ग्रामसभेत त्यांनी ठराव पास केला काय आज त्या यशोदेच्या वाड्याला जायचं आणि तिथं जाऊन यशोदेला सांगायचं ये यशोदे अगं तुझं छोटस 5 वर्षाचं पोरग आहे छोटसच बाळ आहे तुझं पण आमच्या घरी येतय आम्हाला त्रास देतय दही दूध तूप लोणी सगळं चुरून खातय ग तुझ्या बाळाला सांग ना काहीतरी त्यावेळेस सगळ्यांचा ठराव पास झाला आणि सगळ्या नंदबाबाच्या वाड्याला गेल्याच्या नंतर नंदबाबाच्या तिथं जाऊन यशोदेला आवाज दिला ए यशोदे कुठं आहे चल घराच्या बाहेर यशोदा बाहेर आली आणि बाहेर येताना कृष्णाने आवाज दिला ये आई ए मम्मी ए मॉम एकटी जाऊ नको मला पण कडेवर घेऊन जाय आता तुमचं काय माझी 4 वर्षाची मुलगी ती पण कोणी पाहुणे आले बाहेर निघायचं असलं का आई मला पण घेऊन जाऊ आणि माणसं जाऊपर्यंत कडेवरच बसून ठेवावं लागतं कधी कधी लेकरं फार खोडीचे असतात बरं हे माणसं पाहून येड्यावानी करतात तुमचे तसेच का नाही मला वाटलं होतं काहींचे बदली असतील यशोदेच्या वाड्यावर गेल्याने यशोदेला सांगते ए यशोदे तुझ्या बाळाला काहीतरी समजून सांग तुझा बाळ आमच्या घरी येतोय आम्हाला त्रास देतोय दही दूध तूप लोणी चोरून खातोय याला कुठं तरी आवर ग पण आई आपल्या बाळाची चूक कधीच मान्य करत नाही आणि जी आई बाळाची चूक मान्य करीन तिला आई म्हणतच नाही यशोदेने सांगितलं अगं तुम्ही बळजबरी माझ्या लेकरावर आळ घेता ग माझं छोटस बाळ आहे माझं गोंडस बाळ आहे केविलवान बाळ आहे माझ्या बाळाला तुम्ही काही म्हणू नका ग छोटस आहे ते तुमच्या कशा खोड्या करल त्यावेळेस यशोदा म्हणती बाळ सगुणगुणाचं तान ग बाळ सगुणगुणाचं तान बाळ सगुणगुणाचं तान ग बाळ सगुणगुणाचं तान बाळ सगुणगुणाचं तान ग बाळ सगुणगुणाचं तान बाळ सगुणगुणाचं तान ग बाळ सगुणगुणाचं तान
सांगितलं छोटस माझं बाळे गुजीरवानं माझं बाळे नका ग त्याच्यावरती आळ घेऊ सावळा गे चिमणा माझा गे सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा गे गवळणीत खेळे अगं तो तुमच्यातच खेळतो ना ग छोटा आहे ग माझं छोटं छोटं बाळ आहे ग नका त्याला काही म्हणू अगं फार मोठंही नाही तुम्ही म्हणता आमच्या खोड्या करतो आता खोड्या करणे एवढा पण नाही ग माझं बाळ 5 वर्षाचे माझे बाळ ग 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ ग अंगणी माझ्या खेळ अंगणी माझा खेळ गे अंगणी माझा खेळ तुम्ही लटकत घेताय आड गे गोकुळच्या नारी तुम्ही लटकत घेताय आड गे गोकुळच्या नारी तुम्ही लटकत घेता गे गोकुळच्या दारी तुम्ही लटकत घेता गे गोकुळच्या दारी गवळणींनो माझं बाळ छोटस आहे ग काहीच नाही करत ग ते आता ज्या ज्या गवळणी आल्या होत्या ना यशोदेकडे तक्रार करायला कृष्णाने विचार केला यांच्याकडे बघावंच लागतं एकदा हा बरं खोडेल गिराईक होतं ते आपण सुद्धा कुणाला सुट्टी देतो का एखाद्यानं आपल्याबद्दल काही बोलून पाहा आता तुम्ही सुद्धा बोलून पहा दुसऱ्याला मला नका बोलू काही मी तुमच्या गावची नाही ना आणि लेकरू गरीब आहे लहान आहे कशाला काय म्हणतं तरी लेकराला हा काही बोलून पा आपण लगेच धावून उठतो तसा कृष्ण म्हटला थांबा बघतोच तुमच्याकडं हा कृष्ण म्हटलं यांच्याकडे बघावं लागत आहे आता तो कृष्ण अंगणात खेळायचा इकडं तिकडं तिकडं इकडं सगळ्या मित्रांना घेऊन खेळायचा पेंद्याला वेड्या वाकड्या सुदामा सगळ्याला बोलून घेतलं आणि सगळ्यांना बोलून घेतल्याच्या नंतर सांगितलं ए आपल्याला या गवळणी आता त्रास द्यायला लागले आता त्या देत होत्या का यांना नाही पण हे खोडेलाच गिराईक होते हे म्हटल्या त्या गवळणी आपल्याला त्रास देत आहेत यांच्याकडे बघायचंय म्हणे एक दिवस बघायचं बाकीचे म्हटले कसं रे देवा नाही जमायचं बाबा आपल्याला हे चोऱ्या बिऱ्या मारा माऱ्या हे आपल्याला नाही जमत देवानं सांगितलं काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे मी सगळ्यात पुढे राहील रोज एक गवळण तक्रार घेऊन यायची रोज एक गवळण तक्रार घेऊन यायची आता ग्रामसभेतली एक लई म्हातारी गवळण होती मोठी गवळण होती जरा अशी भक्कम होती चांगली 150 किलोची होती आता नाही राहिलं जुन्या काळातलं खाणं सकस होतं चांगलं होतं आहार चांगला होता आता पहा ना आता आमचं निम्म उतरलंय तरी कळा नाही आता आहारच चांगला राहिला नाही त्याच्यात आम्हाला खायलाही भेटत नाही कधी कधी तुमच्या सारख्यांनी घातलं जेवायला तर खाल्लं तुम्हाला कळा ना का त्याला 5G रेंज लागते त्याला मी तरी काय करू कारण रोज तुमच्या सारख्याच खातो ना जुन्या काळात आहार चांगला होता म्हातारी सासू होती 150 किलोची आणि नेमकी तीच तक्रार घेऊन सगळ्यात पुढे होती ती म्हातारी म्हटलेली होती गवळणींनो काळजी करू नका मी म्हातारी आहे मी त्याला जरा समजून सांगते तो ऐकल माझा म्हातारी सकाळी त्याला समजून सांगायला आली आणि आल्याच्या नंतर गोपाल कृष्णानं पाहिली आता गोपाल कृष्ण म्हटलं ठीक आहे बाई तुला काय सांगायचं आईला सांगून टाक आता काही काळजी नाही तू फक्त सांगून टाक भगवान श्रीकृष्णाने सगळं ऐकून घेतलं आणि पेंद्याला सांगितलं अय पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे एकदा पेंद्या म्हटलं देवा काळजी करू नको मागच्या इलेक्शनला मी पुलिंग एजंट होतो ना मला सगळ्यांचे घर नंबर माहिती म्हणे तू काळजीच करू नको चला म्हणे संध्याकाळची वेळ झाली सगळे गोळा व्हा चला म्हणे आपल्याला म्हातारीच्या घरी जायचंय म्हातारी किती किलो वजनाची 150 किलो वजनाची गेले संध्याकाळी म्हातारीनं सुनबाईला सांगितलं सुनबाई होती 80 किलोची आणि म्हातारी होती 150 किलोची म्हातारीने सांगितलं ए सुनबाई काळजी करू नको त्याची आज मी तक्रार केलेली आहे तो आज आल्याशिवाय राहणार नाही तो आपल्या दोघींना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण दोघींनी रातभर जागच थांबायचं म्हातारी बसली पुढच्या दाराला आणि सुनबाई बसली मागच्या दाराला हे सैन्य गेलं व चोरी करायला आता सगळे गेल्याच्या नंतर गोपाल कृष्ण पेंद्याला म्हटले पेंद्या जाई जरा पुढं जाऊन पाय काय चालू आहे आता पेंद्या म्हणजे आगुनकारी गिराईक होतं ते खतरनाक गिराईक पेंद्या गेला त्यानं म्हातारी पाहिली 150 क्विंटलची पेंद्या माग पळून आला तो म्हटला देवा आजचा दिवस काय बराबर नाही चल म्हणे माघारी फिर देव म्हटले जमायचं नाही आजचा दिवस व्हायला जाऊ देता येणार आजच्या दिवसाला सुट्टी द्यायची नाही
म्हणे मग पेंद्या म्हटला, अरे देवा येड्यावानी करू नको, 150 किलोची म्हातारी आहे, जर म्हातारीनं धरलं खाली टाकलं वरून बसली तर. पेंद्या म्हटला, देवा खरं माग चाल. अशीच एक म्हातारी होती 100-150 किलोची, आणि तिच्या घरी चोट्टे आली. कोणाच्या घरी? म्हातारीच्या घरी चोट्टे आले. आणि आल्याच्या नंतर चोरांनी चोरी केली, आणि चोरी केल्याच्या नंतर म्हातारीला जाग आली. चोरी करताना हा म्हातारीला जाग आली. म्हातारी उठली, आणि उठली तशी धावत गेली. धरला ना एक चोर तिना, चोर धरला, आणि धरल्याच्या नंतर जसा धरला तसा खाली टाकला. पाहता काय बसली ना म्हातारी वरून, 100-150 किलोची म्हातारी. आता म्हातारी वरून बसली, आणि म्हातारीनं पोराला आवाज दिला, पप्पिया लवकर उठ आणि पोलिसाला बोलून आण. पप्प्या बाहेर गेला, आणि नुसतं गरके मारित होता. म्हातारी म्हटली, अरे पप्प्या जाय ना भाऊ लवकर, चोराला इथं दाबून धरलंय, पटकन पोलिसाला बोलून ये. पप्प्या तिथंच गरके मारित होता. म्हातारी म्हटली, पप्प्या जाय रे. पप्प्या म्हणतो, ये आई, अगं जातो इथं म्हणा, घे ना जरा, माझी चप्पलच सापडा ना गेली. चोट्टे खालून म्हणलं, अरे माही घाल पण लवकर जाय. अशी 150 किलोची म्हातारी होती. म्हातारीला पाहिलं पेंद्या म्हटलं, देवा जमायचं नाही. देव म्हटलं, काळजी करू नको, मागच्या दाराने जाय. मागच्या दाराने पेंद्या गेला तर 80 किलोची सुनबाई बसलेली होती. पेंद्या म्हटलं, देवा आजही काही सूत्र मागच्या दाराडी नाही पुढच्या दाराडी नाही, चल म्हणे दुसरं घर पाहू. पेंद्या म्हटलं, नाही नाही नाही, म्हातारीला सुट्टी द्यायची नाही आज. मग काय करायचं? देव सगळ्यांना म्हटले, चला डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. देवानी सगळ्यांना आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेतलं, चला म्हणे काढा, पटा 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 मडके काढा. सगळ्यांनी मडके काढले. दही दूध खायचं होतं तेवढं खाऊन घेतलं. रिकामं मडकं झालं. देवानं ते रिकामं मडकं घेतलं आणि भीतीला फेकून धप्पाक आवाज आला. आणि जसा धप्पाक आवाज आला तसा सुनबाई पेंद्या अर्धात बाहेर काढला. पेंद्या गुतला त्या सान्यात घराच्या. पेंद्या फसला तिथं. पेंद्या अर्धा बाहेर आणि अर्धा आगून करी गिराईक होत ती. अर्धा बाहेर आणि अर्धा आत. सुनबाई म्हटली, सासूबाई यो सापडला. मग आता अर्ध बाहेर आणि अर्ध आत होत. सासूबाई लटकली एका पायाला, वर होत ना ते, आणि सुनबाई लटकली एका पायाला. आता सासूबाई सुनबाई दोन्ही 2 पायाला लटकली. हे झालं रे जाम. हे देतही देवाला आवाज. देव म्हटले, पेंद्या तुला अर्धे डोळे कुठे उघडी ठेवायला लावली होती. आता भोग कर्माची फळ. त्यांनी म्हातारीनं सुनबाईना पेंद्या वाढला आणि तोच यशोदेकडे घेऊन गेली. यशोदा म्हटले, अगं ह्यो पेंद्या आहे, ह्यो माझा कृष्ण नाहीये, तुम्ही बळजबरी माझ्या कृष्णावरती आळ घालता. नका ग तुम्ही माझ्या बाळाला त्रास देऊ, नका ग तुम्ही त्याला त्रास देऊ. तुम्ही आता तरी जाग्या व्हा. माझं छोटसच बाळ आहे, सगळे चोऱ्या करतील, सगळे दही दूध तूप लोणी खाऊन जातील, आणि तुम्ही माझ्या बाळावरच आळ घेता ग, माझ्या बाळावरच आळ घेता. आता नका आळ घेऊ. पण कसला कृष्ण ऐकतो का कुणाचा? तो म्हटला, चला आजचा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी दुसरी गवळण. ते गवळणी दुसऱ्या दिवशी आली होती, आणि ती गवळण दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर ती गवळण यशोदेला सांगत होती, यशोदे आमच्या शेजारणीचे लय हाल केले ग, रात्री लय हाल केले. आमच्या शेजारणीच्या घरातले सगळे मडके बिडके सगळं फोडून टाकलं. तिच्या घरातलं सामान सगळं अस्ताव्यस्त केलं. तिला मारलं. पण आता काय करू? काहीतरी समजून सांगा ना. आता जी तक्रार द्यायला गेली होती का, कृष्णानं सांगितलं, पेंद्या हिचंही नाव लिहून घे. हिचंही नाव लिहून घे. तिचंही नाव लिहून घेतलं. आज संध्याकाळी हिच्याकडे जायचं म्हणे. गेलं ना रात्री तिच्या घरी. बरं, गेल्याच्या नंतर तोच रातचा कार्यक्रम. चोरी करायचं, खायचं. खाल्लं, खाऊन झालं. आणि गवळण आणि गवळण, गवळी आणि गवळण दोघ जण झोपलेले होते. हा कृष्ण तिथं गेला, खोडीचा गिराईक. हे तिथं गेलं. आणि तिथं गेल्याच्या नंतर जो गवळी होता ना त्याची होती लांब दाढी, आणि जी गवळण होती ना तिची होती लांब केस. यानं त्याच्या दाढीची आणि तिच्या विणीची बांधली गाठ. आलं ना निघून. सकाळची वेळ झाली. आता जुन्या काळात गवळणी लवकर उठायच्या, बरोबर ना? जुन्या जुन्या गवळणी. आताच्या काळात गवळी उठत. आताच्या काळात हे उठतात
पाण्याची बादली भरित्यात, हिटरला लावित्यात, तापली का आंघोळ करत्यात, दुसरी बादली भरित्यात, हिटरला लावित्यात आणि मग गृहमंत्र्याला आवाज देतात, तापलं पाणी. हा. गवळणी लवकर उठायच्या. ती गवळण उठायला गेली, जशी गवळण उठायला गेली तशी तिच्या केसाला झटका बसला. बरं, जुन्या काळातल्या ज्या गवळणी होत्या ना त्या उंच होत्या. कशा होत्या? माझ्यासारख्या. जुन्या काळातल्या गवळणी उंच होत्या आणि गवळी बुट्टे होते. आता यानं ती गाठ मारलेली, गवळण उठायला लागली, याच्या दाढीला बसला झटका आणि तिच्या विणीला बसला झटका. मग रात्रीचं पहाटे पहाटे उठलेली गवळण ती म्हणती, अहो स्वामी, पहाटे पहाटे कशाला तुम्ही माझी चेष्टा करता, कशाला माझे केस ओढता? त्यावेळेस तो म्हटला, तू येडी बिडी झाली का काय? मी नाही तो एक केस वडीत, तूच माझी दाढी वळून राहिली. तो जागे झाले आणि जागे झाल्यावर बघितलं, आयो दाढीची विणीची गाठ मारली. मग गवळ्यानं विचारलं, का ग काल गेली होती वाड्यावर? काल गेली होती वाड्यावर? ते म्हटली, गेली होते ना. म्हणे, मग तोच प्रताप आहे हा. तो काय सुट्टीच देत नाही म्हणे, तुम्ही त्याच्या नादाला लागता म्हणे. आता ती दोघ जण गाठ सोडायला लागले. हा, गाठ सोडायला लागले. गाठ काही कुणाशी सुटे ना, धरू जाता सापडे ना. हा कुणाशी आवरे ना. हा, गाठ सोडायला गेले, सुटाना. कापायला गेले, कापाना. जाळायला गेले, जळाना. काही केल्या, दोघांची गाठ सुटे ना. सकाळचे 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले, दारच उघडाना. शेजाऱ्यांनी विचार केला, नेमकं झालंय का काय काही घरात? दरवाजाच कमून उघडाना. म्हणून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि हे आतमध्ये यांची सर्कस. हा, आता तो गवळी बुट्टा, गवळण उंच, सगळे आले, सोडू राहिले, कुणालाच गाठ सुटाना. काय करायचं? एकच काम करा म्हणे, ज्याने बांधली ना त्याच्याकडे चला, कारण त्यांना बांधलेली गाठ आहे ती. गाठ कुणी बांधली? हा, ती त्यांना बांधलेली गाठ आहे. आपल्याच्याला सुटल का ती? कोणला सुटाना. चला म्हणे त्याच्याकडं. मग आता निघाले त्याच्याकडं. आता ती गवळण पुढं, ती गवळण होती उंच, हा गवळी होता. आता निघाली ती सर्कस. हा, ती गवळण चालली अशी, कम वेणी माग आहे ना, आणि गवळी चालला असा. दोघ जण चालले. आता जुन्या काळात आहे ना, जर गवळणीचं गवळ्याचं भांडण झालं ना, तर गवळ्याला मी म्हणते स्टूल घेऊन उभं राहावं लागत असं तिला हाणायला. निघाली बुवा ती सर्कस. आता ती गावातून सर्कस गेली, नंदबाबाच्या वाड्यात गेली. गोपाल कृष्णानं नजर टाकली, ती गाठ सुटली. हा, मग शेवटी गवळणीला वाईट वाटलं आणि गवळणीने सांगितलं, हे बघ यशोदे, आता आम्ही इथं राहत, आम्ही गोकुळी राहावे का जावे? आता आम्ही गोकुळात राहत नाही, आता आम्ही गोकुळ सोडून जातो. मग यशोदेनं सांगितलं, तुम्ही गोकुळ सोडू नका, गोकुळ तुमचं आहे, तुम्ही गोकुळवाशी आहे, गोकुळ सोडू नका. आता मीच माझ्या बाळाला वनात पाठवते. कशाला? शिक्षा म्हणून, गाया चारायला. हा, त्यानं इथं सगळ्यांना त्रास दिलाय ना, आता मी याला जंगलात पाठवते. आता त्याला शिक्षा दिली, गायी दिल्या आणि सांगितलं, तुझ्या गायी घेऊन तू आता जा जंगलामध्ये चारण्याकरता घेऊन जा. मग कृष्णानं सगळे सवंगडी गोळा केले, सगळ्या सवंगड्यांना घेतलं, सगळ्यांच्या गाया घेतल्या आणि सगळे आता जंगलामध्ये गेले. आणि जंगलात गेल्याच्या नंतर मग आता ते खेळ खेळू लागले. मग त्यांच्या गाया वळू लागले. आता गाया वळता वळता जो कान्होबा होता ना, कान्हाच्या गाया त्याच्या सारख्याच आगाऊ होत्या. हा, त्याच्या गाया त्याच्या सारख्याच आगाऊ होत्या. हा, त्या गाया म्हणजे इंद्रिय, बर का, ध्यानात ठेवा. गाय म्हणजे इंद्रिय. हा, आणि हे इंद्रिय फार ओढाळेत. ह्या इंद्रियांना किती जरी थांबवलं तरी थांबत नाही ना. हा, हे इंद्रिय ओढाळ. त्या ओढाळ गायी कृष्णाच्या सगळे वळती हाणायला जायचे, कृष्ण खोडीचा तो हानीतच नव्हता. मग शेवटी गोपाळ वैतागले आणि गोपाळांनी सांगितलं, कान्होबा, तू तुझ्या गायींची वळती हाणत नाही, सगळ्या वळत्या आम्हीच हाणतोय. कान्होबा, तुझ्या गायी पण तुझ्यासारख्या ओढाळेत, तू एक काम कर, तुझ्या गाया आता वाटून घे. आमच्या गाया आम्ही चारितो, तुझ्या गाया तू चार. त्यावेळेस कान्होबा म्हटलं, नको रे. मग पोरं म्हणतायत, ए कान्होबा, निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने, 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 ए निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने, निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने, निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने, निवडी गोदने रे कान्होबा, निवडी गोदने. ए कान्होबा, तुझ्या गायी वळती हात तू, आणि तू जर हलणार असल तरच आम्ही तुझ्या सोबत राहू, आणि तू
नसेल तर कानोबा तुझ्या गायी आता तू वाटून घे. तुझ्या गायी आता आमच्याकडे नको, कारण कानोबा तुझ्या गायी ओढाळे. ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी, ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई. होत्या नवत्या कळपाठाई, होत्या नवत्या कळपाठाई, होत्या नवत्या कळपाठाई. होत्या नवत्या कळपाठाई. कानोबा ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी, कानोबा ओढाळ तुझ्या गायी, ओढाळ तुझ्या गायी. कानोबा ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई. कानोबा ओढा तुझ्या गाई, ओढा तुझ्या गाई. म्हणून कानोबा ऐक तू, तुझ्या गाया पण तुझ्यासारखे ओढाळे ऐकत नाही. किती त्यांना वळवळू आणलं त्या पळूनच जातात कानोबा. मग आता कर रे काम एकच काय, निवडी गोधने रे कानोबा, निवडी गोधने, निवडी गोधने रे कानोबा, निवडी गोधने. निवडी गोधने रे कानोबा, निवडी गोधने, निवडी गोधने रे कानोबा, निवडी गोधने. कानोबा तुझ्या गायी आता वळून घे, तुझ्या गायी तू वाटून घे. आता आम्हाला तुझ्यात राहायचं नाही. मग कानोबाने सांगितलं, ए मित्रांनो, ए माझ्या प्रिय सख्यांनो, ए माझ्या सवंगड्यांनो, तुम्ही मला सोडून जाऊ नका. मी गाया सगळ्या वळून आणतो, सगळ्या गायांची वळती मी हाणतो, पण मला सोडून जाऊ नका. मग सगळे म्हटले चला आता गाया वळायच्या कृष्णाने. मग बाकीचे म्हटले चला आपण खेळू, याला लवकर आम्हाला. पण कृष्णाने वळती हाणून आला. आता कृष्ण वळती हाणणारा म्हणजे त्यानं काय नुसती नजर टाकली तरी गाया गोळ्या होत होत्या. मग यांचे खेळ चालू झाले. मग सगळे एकत्र आले आणि मग सगळे खेळ खेळू लागले. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. हमाम पोर हमामा, 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 हमाम पोर हमामा. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. घुंगरू बाज गमामा, घुमरी वाज गमामा, घुंगरी बाज गमामा. घुमरी वाज गमामा. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा, हमाम पोर हमामा. विटी दांडू लगोरी खेळ चालू झाले त्यांच्यावाले. आणि मग खेळ खेळून 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 थकले. आणि थकल्याच्या नंतर म्हटले आता देवा खांदी भार पोटी भूक, आता 1:30 वाजलेत, काय खेळायचे सुख. देवा आता भूक लागली, आता आवरून घे. मग तो काला सगळ्यांनी एकत्र केला आणि तोच काला आज आपल्याला इथं श्रवण करायचा आहे. मग तोच काला आपल्याला इथं भेटतोय. स्वर्गातल्या देवांना काला आवाज द्यायला, स्वर्गातल्या देवांना काला भेटत नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. तो काला आता स्वर्गातल्या लोकांना नाहीये, तो काला फक्त या धरणीवरच्या लोकांना आहे, या भूमीमधल्या लोकांना आहे. या मृत्यू लोकात तो काला आपल्याला भेटतोय. तो काला वर देवांना नाहीये. मग तो काला सोडला आणि काला सोडल्याच्या नंतर सगळे आता देव वरून सावध झाले. आता आपल्याला काला घ्यायचा आहे, काल्याचा प्रसाद करायचा आहे. आता इथंही काल्याचा प्रसाद आहे. मग आता ते देव सुद्धा वरून टपलेले आहेत, ते देव सुद्धा आता इथं वाट बघतायत. मग सगळ्यांनी आता वरती हात करायचे आणि टाळी वाजवायची. सगळ्यांनी वरती हात करून टाळी वाजवायची. सगळ्यांनी टाळी वाजवायची. आता आपल्याला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे आणि या काल्याच्या प्रसादाला आता देव आतुर झालेले आहेत. आता काल्याचा प्रसाद आहे, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय. काल्याच्या प्रसादाला देव आता वरून येणार आहेत. देव या प्रसादाची वाट बघतायत आणि हा प्रसाद आता देवाला मिळत नाहीये. मग आता देवाला आपण किती भाग्यवान आहेत. आपण आता ते देव
आपल्याकडे काल्याला येत आहेत आणि आपण त्यांना सांगतोय जा 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 हात बघा जा, तुम्हाला हा प्रसाद मिळणार नाही. हा प्रसाद इथल्या लोकांना आहे, हा प्रसाद देवातल्या लोकांना देवाला नाही. जा जा जा, तुम्हाला आम्ही देणार नाहीये. आमच्या मृत्यू लोकात आता आम्ही फक्त आम्हालाच हा प्रसाद घेणार आहे. आता आम्ही वर हात करा. आता आम्ही कुलूप लावलेलं आहे, कुलूप 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 लावलंय. तुम्हाला इथं भेटणार नाही तो प्रसाद, फक्त कुलपात आम्हालाच आहे, तुम्हाला नाही तो प्रसाद, तुम्हाला नाहीये. आणि तो प्रसाद आमचा खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही हात आमच्या पदराला पुसणार आहे, पदराला. जा तुम्ही जा 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 जा, तुम्हाला हा प्रसाद आता भेटणार नाहीये. जा देवांनो, हा प्रसाद फक्त आम्हालाच आहे. जा जा जा, हा प्रसाद फक्त इथंच आहे, या धर्म मंडपात आहे. जा देवांनो, मग तो प्रसाद आता आपल्याला घ्यायचा आहे. बोला सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गुरुजी महाराज की, कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु गैराज गंगागिरी महाराज, चैतन्य ब्रह्मांडी नारायण गुरुजी महाराज, गोपाल कृष्ण भगवान की, आज पे आनंद की. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर